काल माझ्या एका व्हिडिओखाली एका ताईंनी कमेंट केली होती की माझा वाय-टी स्टुडिओ ओपन होत नाही म्हणून. तर त्याच्यात काही घाबरण्यासारखं नाही. तो आत्ता तुमचा जो वाय-टी स्टुडिओ आहे तो अनइन्स्टॉल करा आणि परत प्ले स्टोअरमध्ये जाऊन परत तो इन्स्टॉल करा आणि परत व्हेरिफिकेशन होऊ दे. म्हणजे तुमच्या हे मागतात थंब वगैरे मागतात किंवा कोड मागतात ओपन करण्यासाठी. अशा काय काय गोष्टी असतात त्या फॉलो करायच्या आणि समोर जसं ऑप्शन येत जातील तसं अलाव म्हणत जायचं. काय भिण्याची गरज नाही. अनइन्स्टॉल करून टाकायचं. भीती अशासाठी वाटते की आपलं यूट्यूबरचं बरेचशी त्याच्यात आपलं आणि यूट्यूबचं फक्त त्याच्यात नातं असतं. तिसऱ्या व्यक्तीकडे तो वाय-टी स्टुडिओ नसतो. तर काय भिवू नका तुम्ही. आत्तापर्यंत त्यांनी कदाचित तो कुणाकडून तरी ओपन पण करून घेतला असेल तरी देखील जेव्हा वाय-टी स्टुडिओ दिसायचा बंद होतो तेव्हा घाबरण्याची काही गरज नाही. सरळ अनइन्स्टॉल करून नवीन प्ले स्टोअरमधून घ्यायचा. काही घाबरायची गरज नाही. तुमचा त्याच्यात असणारी तुमची माहिती कुठेही जात नाही. ती जशी तशी सुरक्षित असते. म्हणून व्हेरिफिकेशनसाठी तो कधी दिसायचा बंद होतो. घाबरू नका. आता परत त्यांनी ओपन केला असेल पण हा व्हिडिओ मी का बनवते तर असा कुणाला परत प्रॉब्लेम आला तर ते स्वतः शिकू शकतात. स्वतः शिकतो तेव्हा त्याचा खूप उपयोग होतो. आपण घाबरत नाही आणि आपलं काम पण कुठलं अडवून राहत नाही. म्हणून हा छोटासा परंतु उपयोगी असा मला वाटला म्हणून मी हा व्हिडिओ टाकला.